मुंबई शहरात सुरेश त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. सुरेश कॉलनीतल्या लोकांसोबत एकाच कंपनीत कामाला होता. त्या कंपनीत सुरेश खूप खालच्या पदावर काम करत होता. एक दिवस, अहो तुम्ही कंपनीत दुसरं एखादं काम का नाही करत, ज्यामुळे आपल्याला जास्त पैसे मिळतील? नाही उर्मिला, मी दुसरं काम करू शकत नाही, कारण मी जास्त शिकलेला नाहीये. सुरेशला 4 मुलं होती. चौघांच्या शिक्षणाला आणि पालनपोषणाला खूप खर्च येत होता. एक दिवस उर्मिला सुरेशला म्हणते, अहो ऐकलं का, महागाई खूप वाढली आहे आणि मुलांच्या शिक्षणाला खूप खर्च येतोय. त्यांची शाळा बदलूया का? नाही उर्मिला, चांगल्या भविष्यासाठी चांगलं शिक्षण गरजेचं आहे. माझी इच्छा आहे की यांनी खूप शिकून मोठं ऑफिसर व्हावं. उन्हाळ्याच्या दिवसात सुरेशची मुलं रामू आणि रिया कॉलनीतल्या मुलांसोबत खेळायला गेली होती. परतल्यावर ती आईला म्हणाली, आई, आम्हाला कॉलनीतली मुलं खूप चिडवतात. आम्ही उद्या खेळायला जाणार नाही. काय चिडवतात तुम्हाला कॉलनीतली मुलं? आई, ते म्हणतात की या घरात कूलर नाही, हे सगळे गरीब आहेत. हो आई, रामू बरोबर बोलतोय. आम्हाला खूप वाईट वाटतं. मुलांनो, आपण अशा गोष्टी ऐकू नयेत ज्याने आपल्याला त्रास होईल. एक दिवस कंपनीमध्ये सुरेशचे शेजारी गरमी आणि कूलर घ्यायच्या गोष्टी करत होते. हे ऐकून सुरेशही कूलर घ्यायचा विचार करतो. मला सुद्धा कूलर घ्यायला हवं, पण कूलरसाठी पैसेच नाहीयेत. त्यानंतर सुरेश घरी येतो आणि उर्मिलाला सुरेशला मुलांनी सांगितलेलं सगळं सांगते. हे सगळं ऐकून, मुलांना फक्त काही वर्ष वाट बघायला लाव. माझा पगार थोडा वाढेल, मी कूलर घेईन. काय माहित तो दिवस कधी येणार आहे जेव्हा आम्ही सुद्धा कूलरची हवा खाऊ. गरमी किती वाढली आहे. रामू, तू काळजी करू नकोस. मी शिकून एक दिवस मोठी नोकरी करेन, तेव्हा एक मोठा कूलर आणेन. तेव्हा तू आरामात कूलरची हवा खा. हे बघा रामू, रिया, तुम्ही आई बाबांना असं बोलून त्रास देऊ नका. आपलं शिक्षण चांगल्या शाळेत होत आहे. मन लावून अभ्यास करा आणि काहीतरी बनून दाखवा. एक दिवस रामू त्याच्या मित्राच्या घरी जातो आणि त्याच्या घरी जाऊन कूलरच्या हवेचा आनंद घेत असतो. तेव्हाच त्याच्या मित्राची आई तिथे येते. काय बात आहे बेटा, तू तर कूलरचा आनंद असा घेतो आहेस जसं कधी कूलर पाहिलाच नाहीयेस. हो आई, याला हवा खाऊ दे, कारण याच्या घरी कूलर नाहीये. ठीक आहे मित्रा, आता मी घरी चाललो. रामू घरी येऊन पुन्हा आई आणि भावा बहिणींना या सर्व गोष्टी सांगतो आणि कूलरचा हट्ट करतो. बेटा, असा हट्ट करायचा नाही. बाबा म्हणाले की काही दिवसात कूलर आणतील, तोपर्यंत वाट पहा. रितू अभ्यासात खूप हुशार होती. तिच्या वर्गातला एक अंकित नावाचा मुलगा तिला खूप आवडायचा. एक दिवस अंकितने तिला प्रपोज केलं. रितूने होकार दिला. आता दोघं शाळेत भेटू लागतात आणि प्रेमाच्या गोष्टी करू लागतात. एक दिवस, मी इतका श्रीमंत आहे आणि रितू मिडल क्लास घरातली आहे. मी रितूशी लग्न करू शकत नाही. ती माझ्या स्टेटसची नाहीये. मग काही दिवसांनी अंकित रितूपासून लांब राहू लागतो. हे सगळं पाहून रितू अंकितशी याबाबत बोलायचा विचार करते. अंकित, काय झालंय? आजकाल तू माझ्यापासून लांब लांब राहतोस. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. हो, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. का, काय झालं? तू माझ्या स्टेटसच्या लायक नाहीयेस, कारण तुझ्या घरी कूलर किंवा एसी या सुविधा नाहीयेत. ते तर माझ्या घरी काम करणाऱ्या नोकरांच्या घरी सुद्धा आहे. अंकितचं सगळं बोलणं ऐकून रितू खूप दुःखी होते आणि रडत तिच्या घरी जाते. घरी सुद्धा रडतच असते. रितूला रडताना पाहून आई तिच्या जवळ येते आणि, काय झालं बाळा, तू का रडते आहेस? परीक्षेत नापास झाली आहेस का? नाही आई, असं काही नाहीये. आजकालच्या काळात लोक फक्त पैशांवर प्रेम करतात. आता मी फक्त अभ्यास करणार आणि नंतर चांगली नोकरी करणार. काही वर्ष निघून जातात आणि रितूचं लग्नाचं वय होतं. सुरेश तिच्यासाठी एक नोकरी करणारा मुलगा पाहून तिचं लग्न ठरवून टाकतो. बाबा, मला नोकरी करायची आहे, त्यानंतरच लग्न करेन.
मला माहीत आहे तू माझी खूप गुणी मुलगी आहेस, पण माझा नाईलाज आहे, म्हणून लग्न लवकर करून द्यावं लागणार आहे. तो मुलगा खूप चांगला आहे, तुला लग्न झाल्यावरही काम करू देईल. हे सगळं ऐकून रितूही समजून जाते आणि लग्नाला होकार देते. मग रिया लग्नाचं कार्ड तिच्या मित्रांना देते आणि म्हणते, तुम्ही माझ्या ताईच्या लग्नाला नक्की या. अरे यार, काय जाणार हिच्या ताईच्या लग्नाला, जिच्या घरात साधा कूलरही नाही. त्या घरातलं लग्न कसं असेल याचा विचार करू शकतो ना आपण. हे ऐकून रिया घरी येते आणि मोठ्या भावाला रामला सगळं सांगते. रिया, तू तुझ्या मैत्रिणीला सांगायला हवं होतंस ना की ज्यांच्या घरी कूलर नसतो ती माणसं नसतात का? रामने समजावल्यावर रिया शांत होते आणि शाळेत जाऊन तिच्या मैत्रिणींना सांगते, ज्यांच्या घरी कूलर आणि एसी नसतो ती माणसं नसतात का? तुमची मर्जी आहे. आलात तर खूप चांगलं आणि नाही आलात तरी खूप चांगलं. आम्हाला क्षमा कर, आमची चूक झाली. आम्ही तुझ्या बहिणीच्या लग्नाला नक्की येऊ. मग काही काळाने राम शिक्षण पूर्ण करतो आणि एक चांगली नोकरी करू लागतो. अहो, ऐकलं का? आणि हो, आता आपल्या घरची परिस्थिती थोडी सुधारली आहे. कूलर घेण्याबाबत रामशी बोलूया. हो, तू बरोबर बोलतीयस. रामने नोकरी केल्यापासून माझं टेन्शन कमी झालं आहे आणि काही पैसेही वाचत आहेत. एक दिवस सुरेश उर्मिला आणि राम सोबत जेवणाच्या टेबलवर बसून कूलर आणण्याबाबत बोलत असतात. हे सगळं ऐकून रिया आणि रामू खूप खुश होतात. ये, आता आपण सुद्धा कूलरची थंड थंड हवा खाणार. आता मी मित्रांना सांगेन माझ्या घरीही कूलर आहे. काही दिवसांनी सुरेश आणि राम बाजारातून एक मोठा कूलर घेऊन येतात. हे पाहून कॉलनीतले लोक चकित होऊन बोलतात, एवढा मोठा कूलर सुरेश, तू तर कमालच केलीस. वा, एवढा मोठा कूलर सुरेश, तू तर कमालच केलीस. हो, मी विचार केला की आजकाल खूप गरमी वाढली आहे, मग मोठाच कूलर का घेऊ नये, कारण आता राम कमवतोय तेव्हा माझ्याकडे पैसे सुद्धा वाचतायत. कूलर पाहून रामू आणि रिया खूप खुश होतात. बाळा रामू, तू पाहिलंस ना, आपण एवढे दिवस एवढे कष्ट केले आणि आज एवढा मोठा कूलर घेतलास ना. हो बेटा रामू, धीर धरला की सगळं काही मिळतं. आपण तेवढेच पाय पसरवायला हवेत जेवढी चादर असेल.